स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 10वी कविता तप्त डांबर टिळा या मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरील प्रश्न व उत्तर आज आपण या व्हिडिओत सोडवणार आहोत. या कवितेचे कवी आहेत अवधूत कुडतरकर. सुरुवातीस पाहूया शब्दार्थ. लेकरू, मूल, हतबल, शक्तिहीन, भोळे, निष्कपट, साधे भोळे, मस्तक, डोके, आकांत, दुःखाचा कल्लोळ, तन म्हणजे शरीर, माय, आई, झुला, डोला किंवा झाडाला बांधलेला झोपाळा, तप्त म्हणजे तापलेले, उकळलेले. या कवितेखाली काही टिपा दिल्या आहेत त्या पाहूया. तान्हे लेकरू म्हणजे दूध पिते मूल. पाल, पाल याचा अर्थ तंबू, टेंट. श्रमजीवी लोकांनी राहण्यासाठी तात्पुरते बांधलेले कापडी घर. भातुकलीचा खेळ, लहान मुलामुलींचा जेवण बनवण्याचा अळयाबळया खेळ. आता पाहूया वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. रांगत जाणे, हात व गुडघे टेकून चालणे. नाते जडणे, संबंध जुळणे. पान्हा दाटणे, प्रेमातिशयाने मातेच्या स्तनातून जोराने दूध बाहेर पडण्याची अवस्था येणे. कासावीस होणे, व्याकुळ होणे. आकांत मांडणे, आक्रोश करणे किंवा कल्लोळ माजणे. विद्यार्थ्यांनी जर एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट तुम्हाला आवडले असल्यास, यू थिंक इट इज युजफुल, देन काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शेअर टू युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सपोर्ट करा. आता पाहूया प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. रस्ता कोसळल्यामुळे काय घडले? उत्तर. रस्ता कोसळल्यामुळे मजुरांमध्ये आकांत मांडला. प्रश्न दुसरा. तान्हे लेकरू कशात पडले? उत्तर. तान्हे लेकरू रटरट्या डांबराच्या पिंपात पडले. प्रश्न तिसरा. माय केव्हा हतबल झाली? उत्तर. तान्ह्या मुलाचा आकस्मिक मृत्यू पाहून माय हतबल झाली. प्रश्न चौथा. कवीने मृत्यूला काळा काळ का म्हटले आहे? उत्तर. मृत्यू कधीकधी अचानक माणसाच्या मनात आणि जीवनात अंधारमय दुःख निर्माण करतो, म्हणून कवीने त्याला काळा काळ असे म्हटले आहे. प्रश्न पाचवा. भर ऊन पावसात कोण नृत्य करतो? उत्तर. भर ऊन पावसात डांबर मोर नृत्य करतो. प्रश्न सहावा. मजुरांच्या मुलांच्या जन्म मरणाचा फेरा कोण बनला? उत्तर. मजुरांच्या मुलांच्या जन्म मरणाचा फेरा डांबर बनला. आता पाहूया सातवा प्रश्न. कवीच्या कोणत्या कादंबरीला कला अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला? उत्तर. कवीच्या दिगंबरा या कादंबरीला कला अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. खालील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. कामगार स्त्रीचे मूल कशामुळे दगावले? उत्तर. कामगार स्त्री रस्त्याच्या कामात मग्न असताना तिचे मूल धूळ झाडत रांगत होते. रस्त्याच्या खालच्या बाजूला डांबराचे पिंप कडवट ठेवले होते. रांगत खेळत येणारे मूल अचानक रस्त्याजवळ असलेल्या रटरट्या डांबरात पडून दगावले. प्रश्न दुसरा. मातेचा फाटका पदर कासावीस का झाला? उत्तर. मातेला दगावलेल्या आपल्या पहिल्या लेकराची आठवण झाली. डोळे पुसता पुसता तिचा फाटका पदर ओला झाला. आपले हे दुसरे मुलंही अपघाती जाईल की काय? अपघाती दगावणार तर नाही, या कल्पनेने मातेचा फाटका पदर कासावीस झाला. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रश्न तिसरा. भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या मुलांच्या मस्तकावर तप्त डांबर टिळा कोरला गेला आहे असे कवी का म्हणतो? उत्तर. मजुरांची छोटी मुले रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणीच भातुकलीचा खेळ खेळतात. डांबराच्या अवतीभोवती त्यांचे वास्तव्य असते. बागडणाऱ्या मुलांना कधी काय होईल ते सांगता येणार नाही. मृत्यूचा जणू त्यांच्या कपाळावर डांबराने टिळा गोदला गेलेला असतो.
आता पाहूया मोठा प्रश्न, लार्ज क्वेश्चन आन्सर्स ही. खालील प्रश्नांची प्रत्येकी 5 ते 7 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, रस्त्यावर काम करणाऱ्या मातेच्या अवस्थेचे कोणते वर्णन केले आहे? उत्तर, पोट भरण्यासाठी माता दिवसभर रस्त्याचे काम करत राहते. रांगणाऱ्या मुलाकडे लक्ष द्यायला तिला सवड नसते. अबोध मूल रटरट्या डांबरात पडून दगावल्याचे दुःख जन्मभर विसरू शकत नाही. तिला आपले तन मन त्या डांबरात वितळून गेल्यासारखे वाटते. ती हतबल होते. श्रमजीवी मातेच्या आयुष्यात अंधार कधीच दूर होणारा नसतो. काळ्या किट्ट डांबराहूनही तिची उदासी घनदाट असते. सतत रटरटे डांबर मोरासारखे नृत्य करीत तिचे दुःख ताजे करीत असते. दुसरे मूल जन्माला आल्यावरही आनंदाऐवजी तिचा पान्हा काळ्या रंगात म्हणजे दुःखात भिजून जातो. तिचा फाटका पदरही कासावीस होऊन जातो. आता पाहूया शेवटचा प्रश्न दुसरा, रस्त्यावर काम करणाऱ्या स्त्रीला कोणती दुःखे सहन करावी लागतात? उत्तर, आपल्या गावापासून, घरापासून, नात्यातल्या लोकांपासून मजूर स्त्रियांना पोट भरण्यासाठी दूर जावे लागते. कामासाठी त्यांची एका गावाहून दुसऱ्या गावी भटकंती सुरू असते. उघड्यावर वा पालात म्हणजे तंबूत कुठेही राहावे लागते. उन्हातान्हात दिवसभर रस्त्याचे काम करावे लागते. मुलांचे संगोपन नीट करता येत नाही. वात्सल्याने कवटाळता येत नाही. त्यांच्या शिक्षणाची परवड होते. आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे ही इच्छा कधी पूर्ण होत नाही. मुले चालू बोलू लागली की तीही बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर वा अन्य ठिकाणी काम करू लागतात. त्यांचे कुपोषण, त्यांचे आजार, त्यांचे अपघाती व अकाली होणारे मृत्यू, नवऱ्याचे रात्री दारू पिऊन भांडणे करणे, स्त्रीला मारहाण करणे, हे सगळे तिच्या आयुष्यात सतत चालूच असते. परपुरुषांच्या वक्रदृष्टीशीही त्यांना कधीकधी सामना करावा लागतो. मुकादमाची अरेरावी सहन करावी लागते. अशी अनेक दुःखे रस्त्यावर काम करणाऱ्या स्त्रीला सहन करावी लागतात. धन्यवाद.